केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आणि महाविकास आघाडीने जागा वाटपाची चर्चा केल्यानंतर राज्यात निवडणुकांचा माहोल तयार होतोय असं एकंदरीत वातावरण तयार झालं होतं। यातच आता निवडणूक आयोगही कामाला लागल्या असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नमस्कार, ऋतम ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। निवडणूक आयोग येत्या 13 तारखेला राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कामासंबंधी तयारीचा आढावा घेणार आहे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम हे विविध विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्या संवादामध्ये ते कायदा आणि सुव्यवस्था, मतदान केंद्र, कर्मचारी वर्ग आदी बाबींचा आढावा घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देखील नेत्यांची मोठी फौज रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरवली आहे। यामध्ये भाजपच्या अनेक आजी-माजी नेत्यांचा समावेश आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे गट देखील कामाला लागला आहे। महाविकास आघाडीत सध्या काय सुरू आहे हे जरी गुलदस्त्यात असलं तरी लवकरच आम्ही आमच्या नेत्यांची फौज कामाला लावू असा दावा त्यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे। येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता पालट करेल की सत्ताधारी महायुतीच पुन्हा आपली सत्ता महाराष्ट्रावर कायम ठेवेल हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे।